मी पण मजेतच. आज आहे हनुमान जयंती. माझ्याकडून तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करते. तर सर्वात आधी आता इथं मी स्वयंपाक करून घेते. इथे बनवत आहे मी चवळीची भाजी. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कोणी तांदूळ जिऱ्याची पण म्हणते. तर इथे मी आता सर्वप्रथम भाजी बनवून घेते आणि आता पोळ्या टाकून घेते, कारण यांची ड्युटी असल्यामुळे यांना टिफिन द्यावं लागते सोबत. तर सर्वात आधी मी आता स्वयंपाक करून घेते. तर आता इथे हे ड्युटीला निघालेले आहेत. सकाळी 9ला राहते त्यांची ड्युटी. तसा काही टायमिंग राहत नाही त्यांच्या जॉबमुळे की कधी बोलवले आहे त्यांना. आता इथं मी माझा गॅसचा ओटा क्लीन करून घेत आहे. स्वयंपाक वगैरे आटपून झालेला आहे माझा. आता ते ड्युटीवर गेलेले आहेत आणि सुट्ट्या असल्यामुळे मुलं अजून झोपलेलीच आहेत. आता इथं माझा गॅसचा ओटा पूर्णपणे क्लीन केलेला आहे, मी स्वच्छ करून घेतलेला आहे. आता इथं मी झाडांना पाणी देत आहे. आमच्याकडे टेम्परेचर खूप असल्यामुळे रोज झाडांना पाणी द्यावंच लागतं. भरपूर ऊन आहे. झाडांना पाणी जर दिले नाही तर ते सुकून जातात. आणि थोडंसं मी अंगणातही टाकून घेते पाणी. तुम्हाला दिसतच आहे किती उन्हाचा पहारा आहे. तर इथे बघा, आम्ही चिमण्यांसाठी घरगुतीच असं ओक्याचं घरटं केलेलं आहे. आणि बघा तिथे एक चिमणी दिसत असेल तुम्हाला. छान रोज उन्हाळा दिवस असल्यामुळे आम्ही पाणी टाकतो त्यांना आणि धान्य ठेवतो. आता मुले झोपेतून उठलेली आहेत आणि सर्वप्रथम आता मी माझी बेडरूम आवरून घेते आणि नंतर झाडू मारून घेते. आता इथे माझी बेडरूम आवरून झालेली आहे. बघा, आवरल्यानंतर किती छान आणि प्रसन्न वाटते. आता बेडरूम आवरून झाल्यानंतर माझा हॉल आवरून घेते मी. मुलांना सुट्ट्या असल्यामुळे कितीही जरी आवरलं तरी मुलं पसाराही करतातच. बघा किती छान आणि स्वच्छ दिसत आहे आवरून झाल्यानंतर माझा हॉल. आता सर्व आवरून झाल्यानंतर एकदा स्वच्छ झाडू मारून घेते मी. खालचं आवरून झाल्यानंतर आता वर आवरून घेते मी, कारण वर मुलांची बेडरूम आहे. हे बघा, आता मुलांची बेडरूम मी आवरून घेत आहे. तसं मुलं ही खालीच असतात, पण स्टडी वगैरे करायला वरती येतात. हा स्टडी टेबल आहे छोटासा. आणि आता ही रूम मी त्यांची आवरून देते. रूमच्या बाहेरच एक गॅलरी आहे, ती पण स्वच्छ करून घेते. स्वच्छ झाडू मारून घेते आणि नंतर पोछा लावून घेते. इथे रूमच्या बाहेर एक स्पोर्ट्स काढलेला आहे. उन्हाळी वाळून घालत असते मी इथं, म्हणून तुम्हाला थोडा पसारा दिसत असेल. परवाच्या दिवशी मी कोरड्या घातल्या होत्या. आता इथे मी वर जो दिलेला बेसिंग आहे तो स्वच्छ घासून घेते
आणि नंतर वॉशरूम स्वच्छ करते. आता इथे तसं स्वच्छच आहे, पण रोज मी एकदा पाणी टाकून धुवून घेत असते, म्हणजे रोज रोज धुतल्याने जास्त खराब होत नाही. इथे मी आता वॉशरूम स्वच्छ करून घेत आहे. आता इथे मी मशीनला कपडे लावून देत आहे, कारण वातावरणाच्या बदलामुळे कपडे लवकर सुकतही नाही, त्यामुळे मी आता कपडे लावून देते मशीनला. आता कपडे मशीनला लावून झाल्यानंतर माझी देवपूजा मी इथे आटपून घेते. देव धुवून झाल्यानंतर सर्वप्रथम देवांना कुंकू लावून घेते. बघा कसं वाटतंय पूजा झाल्यानंतर माझं देवघर, नक्की कमेंट्स करून सांगा मला. आता इथे माझी पूजा झाल्यानंतर कपडे सुकत टाकून देते, कारण वातावरणाचं काही खरं नाही, कधी पाऊस येईल आणि कधी ऊन तापेल ते. चला तर आता माझी सर्व कामं आटोपलेली आहे. टायमिंग झालेलं आहे, दुपारचे 12 वाजलेले आहे. आमच्या इथे छोटंसं हनुमानजींचं मंदिर आहे, तिथे छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर चला आता मी मंदिरातून जाऊन येते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.